श्री स्वामी समर्थ. आज दिवसाची सुरुवात झाली होती अक्कलकोटला. आम्ही हॉटेलमधून रेडी होऊन निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. म्हणतात की स्वामींचे दर्शन तेच करू शकते ज्यांना स्वामी बोलावतात. त्यांचं निमंत्रण आल्याशिवाय आपण त्यांच्या दरबारात जाऊ शकत नाही. स्वामींचे खूप उपकार होते माझ्यावरती, आतासुद्धा आहे. त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांच्या दरबारात मी गेले, कारण त्यांनी मला किंवा माझ्या परिवाराला त्या समस्येतून काढलं ज्या समस्येतून निघणं हे अशक्य होतं. म्हणून मला स्वामींना धन्यवाद म्हणायचं होतं. तर स्वामींच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि तुम्ही पाहू शकता प्रचंड अशी गर्दी स्वामींच्या दरबारामध्ये आहे. आणि हे ते वटवृक्ष आहे ज्या वटवृक्षाच्या खाली स्वामी बसायचे. ते वटवृक्ष आजही जसच्या तसे आहे. खूप असे भावी भक्त तिथे आलेले होते, खूप अशी गर्दी होती. आणि स्वामींच्या समाधी मंदिरमध्ये मोबाईल आतमध्ये अलाऊ नव्हतं, तर मी बाहेरूनच शूट केलं. तर तुम्ही पाहू शकता किती अशी गर्दी आहे इथे. आणि स्वामींना मी धन्यवाद म्हटलं. त्यानंतर आम्ही गेलो गुरुदत्त मंदिरमध्ये. तिथे जे व्हाईट कलरचे बॉक्स आहे त्यामध्ये स्वामींचे चरण आहे आणि रिअली तिथे स्वामींचे चरण उमटलेले आहेत. त्यांचे दर्शन करून मी धन्य झाली. मला खूप असा आनंद झाला आणि माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते, ते कंट्रोल नव्हते होत माझ्याकडनं. स्वामींना मी धन्यवाद दिलं. त्यांनी मला त्या समस्येतून काढलं आणि मला या लायक समजलं की त्यांच्या दरबारामध्ये त्यांनी मला बोलावलं. ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तर हे जे आहे ते स्वामींचे रिअल फोटो आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेतले. जे तुम्ही पाहत आहे ते स्वामींचे रिअल फोटो आहे. स्वामींच्या दरबारामध्ये मला एक मांजर दिसली. मी तिच्यासोबतसुद्धा व्हिडिओ काढला आणि नंतर आम्ही स्वामींचे फोटो घेण्यासाठी शॉपमध्ये गेलो. तर असा होता माझा दिवस अक्कलकोटमध्ये. श्री स्वामी समर्थ.